ही बातमी आहे मोहाडी येथील तक्रारकर्त्याला न्याय कधी मिळणार। पियुष फर्निचर मालक भगवान पुडके यांच्या दुकानातून 2 महिन्यापूर्वी 75,000 रुपयांची चोरी। आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, आरोपी अजूनही फरार। मोहाडी पोलीस स्टेशनचे दुर्लक्ष। पत्रकार संजीव भांबुरे यांनी प्रत्यक्ष मोहाडी पोलीस स्टेशनला भेट देऊन दूरध्वनीद्वारे ठाणेदार सुरेंद्र बेलखडे यांच्याशी केली चर्चा। नमस्कार, मी संजना भांबुरे, ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबुरे यांच्याकडून। भंडारा मोहाडी पोलीस स्टेशन हद्दीत पियुष फर्निचर या नावाने दुकान असून ही दुकान 2011 पासून सुरू आहे। मालक भगवान पुडके असून यांच्या दुकानातून दिनांक 27/4/2026 ला पहाटे 4 वाजेच्या जवळपास 75,000 रुपयांची चोरी झाली। आरोपी सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत आहेत, परंतु आज 2 महिन्याचा कालावधी उलटला, परंतु मोहाडी पोलिसांच्या तपासाच्या दिशेने चक्र फिरताना दिसत नाही। दुकान ते पोलीस स्टेशन अंतर हे 1 किलोमीटरच्या आत असून अजूनपर्यंत पियुष फर्निचरचे मालक भगवान पुडके यांना न्याय मिळालेला नाही। याबाबतच दिनांक 8 जुलै 2026 ला पत्रकार संजीव भांबुरे यांनी मोहाडी पोलीस स्टेशनला 10:49 प्रत्यक्ष भेट देऊन ठाणेदार सुरेंद्र बेलखडे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली असता सदर प्रकरणाबाबत विचारणी केली असता त्यांनी सांगितले की आंधळगाव पोलीस स्टेशन व मोहाडी पोलीस स्टेशन अंतर्गत चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सदर प्रतिनिधीशी बोलताना सांगितले। सदर चोरी प्रकरणात भंडारा जिल्ह्याचे लक्ष लागले असून मोहाडी पोलीस स्टेशन आरोपीला ताब्यात घेण्यात किती दिवस अजून लावते याकडे मोहाडी तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून आहे। अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज। माझ्यासोबत पियुष फर्निचरचे मालक भगवानजी पुडके हे मोहाडी पोलीस स्टेशनमध्ये आहेत आणि त्यांच्या पियुष फर्निचरच्या दुकानातील मागील 2 महिन्यापूर्वी चोरी झाली। जे CCTV फुटेज आहेत त्यांच्यामध्ये आरोपी दिसत आहेत मुसके बांधलेले आणि जवळपास त्यांच्या दुकानातील 75,000ची चोरी झाली आहे। परंतु आज 2 महिन्याचा कालावधी उलटला, परंतु त्यांना अजून न्याय मिळालेला नाही। आज मी मोहाडी पोलीस स्टेशनला जे भगवानजी पुडके आहेत पियुष फर्निचरचे मालक त्यांच्यासोबत आज मोहाडी पोलीस स्टेशनला आलो आणि येथील जे ठाणेदार आहेत सुरेंद्र बेलखडे साहेब यांच्याशी मी दूरध्वनीवरून आज 10:49 त्यांच्याशी एक संवाद साधला। तर त्यांनी सांगितलं की सदर प्रकरणाचा जे पियुष फर्निचर आहेत या दुकानाचे जे मालक आहेत भगवानजी पुडके त्यांना ज्यांच्या दुकानात जे चोरी झाली त्यांना तर न्याय केव्हा मिळणार। तर मी त्यांच्याशी संपर्क साधला दूरध्वनीवरून। तर त्यांनी सांगितलं की मोहाडी पोलीस स्टेशन आणि आंधळगाव पोलीस स्टेशन मार्फत सदर प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी मला सांगितलं आणि त्या दिशेनं तपास चक्र सुरू असल्याचे यावेळी मला सांगितलं। मी संजीव भांबुरे, पत्रकार, मोहाडी पोलीस स्टेशन।